महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित नाशिक रोड कार्यालय विद्युत भवन नाशिक येथे महावितरणाच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता माननीय श्री ज्ञानदेव पडळकर साहेब यांना नवीन वर्षानिमित्त काल निर्णय व श्री महालक्ष्मी कॅलेंडरचे 2025 चे कॅलेंडर देऊन श्री दत्तात्रय गोसावी सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच सिन्नर आडवा फाटा येथून स्थलांतरित झालेले महावितरणाचे ऑफिस माळेगाव MIDC येथे नवीन सुरू केले आहे। तसेच ते महावितरणाचे ऑफिस परत पुन्हा सिन्नर आडवा फाटा येथे सुरू करण्यात यावे व या समस्याविषयी समक्ष भेटून चर्चा करण्यात आली। आरोपी विशाल गवळीला आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार। कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीला आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। सोशल मीडियावर आंदोलनासाठी मेसेज व्हायरल झाल्याने पोलिसांनी न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त वाढवला आहे। न्यायालयाच्या दोन्ही गेटवर बॅरिकेड्स लावून मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनात, अनुचित प्रकार रोखण्यासाठी कठोर सुरक्षा व्यवस्था। या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी राजकारण टाळण्याचं आवाहन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे। या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कटेकोट पोलीस बंदोबस्त। न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नूतन वर्षाच्या व नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज नेटवर्क महाराष्ट्राला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश उत्तमराव पगारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एकतावादी जिल्हाध्यक्ष। नवसाला पावणारा शिवेचा मारुती शिंदोला भव्य यात्रा महोत्सवात खासदार संजय देशमुख यांनी दिला सरकारला इशारा। वणी येथील शिंदोला येथे शिवेचा नवसाला पावणारा मारुती यांच्या मंदिरात भव्य यात्रा महोत्सव या प्रसंगी खासदार संजय देशमुख, आमदार संजय दरेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय निखाडे यांनी लावली होती उपस्थिती। यात्रेदरम्यान आमदार संजय दरेकर म्हणाले, शिवेचा मारुतीचे आशीर्वादाने मी झालो आहे आमदार। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करीन। खासदार संजय देशमुख यांनी यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनसाठी चांगला भाव मिळवून देण्यासाठी लढा उभारू। यात्रेच्या माध्यमातून सरकारला दिला इशारा, त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेतकऱ्याला घेऊन रस्त्यावर करू आंदोलन। यावेळेस यात्रेत शेतकऱ्यांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। शिवेचा मारुती म्हटलं तर हा पावणारा मारुती आहे आणि आपल्याला मला सुद्धा मागच्या वेळेस मी आलो आणि या ठिकाणी माथा टेकल्यावर म्हटलं की मला एकदा तरी संधी द्या आणि त्या मारुतीच्या शिवेच्या मारुतीने मला यावेळेस संधी दिली। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या मतदानाने या ठिकाणी या परिसरात चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणी मला केलं। याबद्दल मी आपल्या सर्व गावकरी बंधू भगिनींचं, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन, आभार मानतो। आपल्या मारुतीरायाची कृपा आमच्या शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोकांवर हो अशी प्रार्थना आजच्या या प्रसंगी करतो। नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। या वर्षी आपल्या कापसाला सोयाबीनला भाव मिळाला नाही, परंतु या शासनाकडे भांडून आपल्या येणाऱ्या या कापूस आणि सोयाबीन पिकाच्या संदर्भात आम्ही लोकसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला। आमचे संजय भाऊ देरकर यांनी सुद्धा विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे। शेतकरी आज संकटात सापडलेला आहे आणि या संकटकाळी या ठिकाणी काही मंडळींनी जे काही राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालेले आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांना आहे,
परंतु साधं आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसेल तर पुढील आपण काही दिवसानंतर या ठिकाणी या सरकारला जाब विचारू आणि कापूस आणि सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात सुद्धा जेव्हा आम्ही आंदोलन करू तेव्हा आपल्या या परिसरातील लोकांनी त्या आंदोलनात सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सुद्धा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना करतो। आणि आपण सर्वांनी माझा आणि आमच्या सर्व सन्माननीय मंडळीचा या ठिकाणी आदर सत्कार केला। मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार। नाशिक जिल्ह्याचे युवा नेतृत्व ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा। शुभेच्छुक लियाकत शेख, संचालक यादगार चिकन सेंटर व तसेच लायन्स सिक्युरिटी एजन्सी सातपूर नाशिक। मागील प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला जामीन कसा मिळाला याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार अतुल झेंडे। 2024 कारवाईवर सार्वजनिक ठिकाणी निर्जनस्थळ नशा करणाऱ्यांवर तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार। प्रत्येक पोलीस स्टेशनला एका दामिनी पथकाची नियुक्ती केली जाणार आहे। शासनाने दिलेल्या नियमांचं उल्लंघन ज्या ठिकाणी होत असेल तिथे कारवाई केली जाणार आहे। लेडीज बार, ऑर्केस्ट्रा बार असणाऱ्या 26 हॉटेलवर वर्षभरात कारवाई केली आहे। त्यातील 3 बारचे लायसन्स रद्द झाले आहेत। सार्वजनिक ठिकाणी दंगा करणारे, मद्यप्राशन करणारे, रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या 1100 लोकांवर कारवाई केली आहे। जे आस्थापनेने वेगळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवणाऱ्या 3095 लोकांवर कारवाई केली। सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या 4114 जणांवर कारवाई केली आहे। आरोपी विशाल गवळीवर ते म्हणाले, मागच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील विशाल गवळीला जामीन कसा झाला याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार। कल्याण पूर्ण परिमंडळामध्ये झोन 3 मध्ये पूर्ण वर्षभरामध्ये टोटल 3044 इतके गुन्हे पूर्ण दाखल झालेले आहेत। त्यापैकी 78% हे पूर्ण गुन्हे ओपन झालेले आहेत। त्यापैकी मर्डरचे 21 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यानंतर रॉबरीचे 84 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 89% गुन्हे हे ओपन झालेले आहेत। त्यानंतर जे HBT आणि थेफ्टचे जे गुन्हे असतील त्याच्यामध्ये थेफ्टचे 646, त्यानंतर HBTचे घरफोडीचे गुन्हे 193 दाखल झालेले आहेत पूर्णपणे। त्यापैकी 40% हे पूर्ण डिटेक्शन झालेलं आहे। त्यानंतर टोटल थेफ्टमध्ये 646 पैकी 260, तर 40% गुन्ह्यांचं त्यामध्ये डिटेक्शन झालेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये पूर्ण झोनमध्ये रेपचे 123 गुन्हे पूर्ण वर्षभरात दाखल झाले आणि ते सर्व उघडकीस आलेले आहेत। त्यानंतर मॉलेस्टेशन म्हणजे विनयभंगाचे 235 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी 226 गुन्हे म्हणजे 96% गुन्हे ओपन झालेले आहेत। त्यानंतर किडनॅपिंगचे जे टोटल झोनमध्ये गुन्हे दाखल झाले ते 234 आहेत। त्यापैकी 220 गुन्हे म्हणजे 95% गुन्हे हे ओपन झालेले आहेत। अशा प्रकारे पूर्ण झोन 3 मध्ये 3044 गुन्हे पूर्ण वर्षभरामध्ये 2024 मध्ये दाखल झालेले आहेत। त्यापैकी 78% गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत। हे कारवाई जी असेल, आपण जे सार्वजनिक ठिकाणी रहदारीचा अडथळा निर्माण करणे असेल की सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे असेल किंवा जे आपण पाहतो की मोकळी मैदाने असतील आणि इतरही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दारू पिणे असेल, दंगामस्ती करणे असेल किंवा चरस किंवा गांजाचं सेवन करणे असेल, अशा प्रकारचे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ आपण ज्या 1100 लोकांच्यावरती अशा कारवाई केलेल्या आता वर्षभरामध्ये। त्यानंतर ज्या आस्थापना वेळेपेक्षा जास्त सुरू आहेत अशा 3095 लोकांवरती कारवाई केलेल्या आहेत। जे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करतात किंवा त्या ठिकाणी तंबाखूजन्य सेवन करतात अशा 4114 लोकांच्यावरती कारवाई केलेल्या आहेत। त्याचबरोबर जे काही सार्वजनिक ठिकाणी येऊन रस्त्याला वाहतुकीत अडथळा निर्माण करतात अशा 3000 लोकांच्यावरती कारवाई केल्या आहेत। म्हणजे जवळजवळ या सर्वांची जर आपण केली की जवळजवळ 15000पेक्षाही जास्त लोकांच्यावरती या पूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करतात म्हणून याच्यावरती कारवाई केलेली आहे। आणि ही अशीच कारवाई ह्या वर्षीसुद्धा कंटिन्यू राहणार आहे, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी जात असेल किंवा ज्या ठिकाणी विशेषतः महिलांची सुरक्षितता आपल्याकरता महत्त्वाची आहे त्याच्याकरता ह्या कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। त्याचप्रमाणे NDPAच्या ज्या आपण पाहतो त्यामध्ये आपण जवळ ह्या वर्षभरामध्ये 36 कारवाई आपण केलेल्या आहेत। आणि ह्या पूर्णपणे याच्यामध्ये NDPSमध्ये आपण जवळ 51 लाखाचा मुद्देमाल त्यामध्ये
MD पावडर असेल, ब्राऊन शुगर असेल, चरस असेल आणि पूर्णपणे गांजा असेल हे सुद्धा रिकवर केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही पूर्ण आपली वर्षभराची कामगिरी त्यामध्ये केलेली आहे. नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. तसेच नववर्षाच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक लक्ष्मीताई ताठे, अध्यक्ष विवेक फाउंडेशन व कल्याणी औद्योगिक संस्था चेअरमन तथा माजी जिल्हाध्यक्ष शिंदे गट शिवसेना. डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 406 चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई. 31 डिसेंबर व नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी अतिउत्साही नागरिक मद्यप्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवतात. सदर प्रकारावर आळा घालण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात दिनांक 29 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालवणे, ट्रिपल सीट आणि बुलेटच्या लायसन्सवर याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 406 चालकांवर, ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 374 चालकांवर व बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करणाऱ्या 24 चालकांवर कारवाई करण्यात आली. कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असं वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी केले आहे. मागील 30 दिवसापासून आपण मद्यप्राशन करून जे वाहन चालवणार आहेत ते 406 लोकांवरती कारवाई केली आहे. 374 कारवाई आहे ट्रिपल सीट जे वाहन चालवत आहेत अशा लोकांवर केले आहे आणि 24 कारवाया जे बुलेटचे जे सायलेन्सर कर्ण कर्कश आवाजाचे आहेत अशा बुलेटवरती आपण 24 लोकांवरती कारवाई केली आहे. किती आहे आणि कशा प्रकारची कारवाई? 406 ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई आहेत ज्याच्यामध्ये 406 लोकांवरती पूर्ण जिल्ह्यामधून आपण त्याच्यावरती खटले दाखल केलेत आणि ते कोर्टामध्ये पाठवत आहोत. या लोकांना कोर्टामध्ये 10,000 रुपयेपर्यंतचा दंड. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी सपनेत घेतले श्री खंडेरायाचे दर्शन. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी सपत्नीक जेजुरीच्या श्री खंडेरायाचं दर्शन घेऊन देवाचा टळी भंडार केला. श्री खंडोबा देवाची संपूर्ण माहिती असणारी मल्हार दिनदर्शिका 2025 चा प्रकाशन सोहळा देखील त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त, श्री खंडोबा देवाचा पुजारी वर्ग, श्री खंडोबा देवाचे मानकरी, खांदेकरी ट्रस्टचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक भक्तांनी देखील उपस्थिती लावली होती. नूतन वर्षाच्या व नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज नेटवर्क महाराष्ट्राला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश उत्तमराव पगारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एकतावादी जिल्हाध्यक्ष. गोवंश कोंबून नेणारा आयसर पोलिसांनी पकडला. आयशर गाडीतून 16 बैलांची सुटका. जालन्यात गोवंश कोंबून नेणाऱ्या आयशर ट्रक पोलिसांनी पकडला. नवीन मोंढा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ रात्री पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मध्यरात्रीच्या वेळी एक आयशर ट्रक पोलिसांनी अडवत तपासणी केली असता त्यात 16 बैल कोंबून भरलेले आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करत सर्व गोवंशाची सुटका केली आहे. त्या घटनेवेळेवर त्या गाडी पकडली तुम्ही? आम्हाला काही सायंकाळच्या वेळेला
आमच्या बजरंग दलच्या काही कार्यकर्त्यांना अशी माहिती मिळाली होती की एक गोमांस भरलेली गाडी गंगाखेडकडून सिल्लोडकडे जात आहे म्हणून. तर त्यामुळे आम्ही राजूर चौफुली येथे सर्व बजरंगी बसलेलो असताना थोड्या वेळानंतर तिथे गाडी आली, त्यांना आम्ही थांबवली. त्यात चौकशी केली असता त्याच्यामध्ये गोमांस व वेस्टेज मिळून आले. बोलेरो पिकअप आहे त्याच्यामध्ये. त्याची माहिती काय तुमची? त्यानंतर याची माहिती आम्ही चंदनजिरा पोलीस स्टेशन यांना सांगितली, 112वर फोन करून सांगितलं. त्यानंतर ते आले असता चंदनजिरा पोलीस स्टेशन इथे आल्यावर आम्हाला आणखीन एक आयशर ज्याच्यामध्ये की 16 गोवंश दाटीवाटीने कोंबून भरलेली अशी माहिती मिळाली. बघितलं असता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. काय नाव आपलं? माझं नाव राहुल वर्तले. महाराष्ट्रामध्ये प्राणी अधिनियम कायद्याअंतर्गत गोमांस कत्तल बंदी आहे आणि तरी राजरोसपणे इथं सारखी कत्तल होत आहे. टनोच्या वर आपल्याला गोमांस व चामडा मिळत आहे. तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की जी कत्तल होत आहे अवैधपणे ती तात्काळ रोखण्यात यावी आणि त्याच्यावर चांगल्यात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार. नाशिक जिल्ह्याचे युवा नेतृत्व ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा. शुभेच्छुक लियाकत शेख, संचालक यादगार चिकन सेंटर व तसेच लायन सिक्युरिटी एजन्सी सातपूर नाशिक. राज्यमंत्री आशिष जयस्वाल साई चरणी लीन. राज्यमंत्री आशिष जयस्वाल महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते. नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. तसेच नववर्षाच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक लक्ष्मीताई ताठे, अध्यक्ष विवेक फाउंडेशन व कल्याणी औद्योगिक संस्था चेअरमन तथा माजी जिल्हाध्यक्ष शिंदे गट शिवसेना. मी नाराज नाही, नाराजीच्या बातम्या अफवा आहेत. राजन साळवी. भाजपच्या वाटेवर राजन साळवी म्हणाले, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे. विधानसभा निवडणूक 2024च्या पराभवाला आम्ही समोरे गेलो आहोत. त्या वेदना आहेत. मी तुमच्याकडून कळतंय की मी नाराज आहे. या सर्व अफवा आहेत. मी मतदार माझ्या संघात काम करणार आहे. मी हा निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचाच राहणार. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारते तसा भाजप अन्य कोणाचा प्रयत्न असेल. प्रकाश आंबेडकरांवर ते म्हणाले, पक्षात येणाऱ्या माणसाचं स्वागत आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तशा भावना असतील. विधानसभा पराभवावर ते म्हणाले, हा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. पराभवाला कोण कारणीभूत आहे याचा शोध घेतला पाहिजे. समोरच्या कोणी मदत केली त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं राजन साळवी म्हणाले. एकंदरीत तुमच्या नाराजीच्या चर्चा समोर येत आहेत आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर देखील असलेला आहात. काय सांगाल? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. आणि आज आपण विधानसभा निवडणुका 24च्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत. ते दुःख, ती खंत, त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतदारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे.
आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय. आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत. तसं काही नाही. मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही. भाजप तुम्ही म्हणत की अफवा असेल म्हणून इतर पक्षांमध्ये खास करून भाजप म्हणून काही ऑफर आहे का, अशा सुद्धा चर्चा पाहायला मिळते. आता पिकल्या आंब्यावरती दगड कोणतरी मारतात ना, तशा तऱ्हेचा प्रयत्न भाजपचा असेल, अन्य कोणाचा असेल, तो त्यांचा प्रयत्न असेल. भाजप नेत्यांनी देखील म्हटलं की राजन साळवींचं आमचं स्वागत आहे. राजन साळवींचं तर शिवसेनेच्या नेत्यांकडनं देखील म्हणणं आहे की राजन साळवी जर आले तर आमच्याकडून स्वागत आहे. ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल. काल शिंदे गटाचे आंबेडकर देखील तसंच म्हणाले की जर राजन साळवी येणार असतील तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू. म्हणजे कोणी आले तर जे कोणी येतील त्यांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. कसं आहे, पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं. त्या भावनेने त्यांच्या त्या भावना असतील. परंतु निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, कोकणामध्ये असेल, ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने काम केलं त्या कामाच्या पोचपावतीवरती त्यांच्या त्या अपेक्षा असतील. साहेब, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के असे म्हणाले की शिवसेना उबाटा गटाचे सर्व आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत किंवा जे नाराजी माझी आधी उबाटा नाही आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आमचं पक्षाचं सुंदर असं नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे म्हणजे आमदार आणि माजी आमदार हे सुद्धा आता शिवसेनेत येण्यास इच्छुक आहे असं नरेश मी आपल्याला सांगितलं. प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल, पण माझं मत, माझ्या भावना ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत. या बाबतीमध्ये याच्या आधी सुद्धा अनेकदा चर्चा झाली. मी आता माझ्या मतदारसंघामध्ये रोजच्या कार्यपद्धतीतून जात आहे. त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील, माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे त्या बाबतीमध्ये माझे पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन अशा तऱ्हेच्या माझ्या भावना आहेत. पण सर, निवडणूक झाल्यानंतर तुमच्याकडे वरिष्ठ नेत्यांनी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? कारण असं म्हटलं जातं की अजूनही तुमच्या बाबतीत जे आहे तसं संपर्क साधण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मिटिंग घेतली होती. त्या बैठकीमध्ये एक कशा तऱ्हेने पराभव झाला, त्याची कारणं काय, त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या दृष्टीने योग्य त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तुमच्याशी भाजपकडून संपर्क झालेला आहे का? तुमच्या म्हणजे तुम्ही मगाशीच बोललात पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, दगड मारण्याचा प्रयत्न करतो तो आंबा काढताना खाली मिळतो ना, तो त्यांचा प्रयत्न असू शकेल, पण माझ्याशी कोणताही संपर्क आतापर्यंत झालेला नाही. यापूर्वी एसीबीचा ससेमिनार तुमच्या मागे लागलेला होता. आता विधानसभा निवडणूक सुरू झालेल्या आहेत. पुन्हा एकदा एसीबीच्या माध्यमातून चौकशी होऊ शकते अशा स्वरूपाची सुद्धा बातम्या समोर येतात. नेमक्या संदर्भात अपडेट पुढचं काय आहे? अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझ्या कुटुंबाची सुरू होती. आम्ही त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. उच्च न्यायालयामधला जो निर्णय ह्या आता सुटीनंतर अपेक्षित आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाही आहे, परंतु आमच्यावरती टांगती तलवार आहे हे मला निश्चित माहिती झालेलं आहे. आगामी काळात म्हणजे तुमच्याशी वरिष्ठांकडून चर्चा म्हणजे निवडणुकीनंतर विशेषतः तुमचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या राजीनामे दिलेले होते. जिल्हा प्रमुखांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली होती. त्याची दखल काही वरिष्ठांकडून घेण्यात आली का? विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी चुकीचं काम केलं असेल, कोणाकडे बोट दाखवत असतील, तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून
वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून 30 वर्ष असलेला हा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळायला कोण कारणीभूत आहेत याची कारण असा शोधली पाहिजे. आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पक्षाची परंपरा ही खंडित केलेली आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केलेली आहे, ह्याचा कुठेतरी त्यांनी सर्वे केला पाहिजे. आणि सर्वे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. ही मागणी आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी आजच्या आधी केलेली आहे. पण सर असं कोण तुमचा आहे? रोग हा तुमचा कोणावर आहे? रोग नेमका कोणाकडे? राजापूर असेल, लांजा असेल, रत्नागिरी असेल, ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या ठिकाणी ते मुद्दे पुढे आलेले आहेत. त्या संबंधीची सविस्तरपणे संबंधीचा अहवाल त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायक साहेबांकडे सुपूर्द केलेला आहे. त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील, दोषींवरती कारवाई, दोषी नसतील तर क्लीन चिट द्यावं अशा तऱ्हेची निश्चितपणे सर्व लोकांची मागणी आहे. आता महिना झाला या गोष्टीला, म्हणजे तुमच्या वरिष्ठ त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील हा आशावाद आहे. खूप दिवसांनी दिसतंय मला. बोला. बीड प्रकरणामध्ये सीआयडी एकीकडे तपास करते, एसआयटी सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड कोठडी देण्यात आली, पण आता विरोधी पक्षातील नेते असं म्हणतात की मोठ्या अकाल वाचवण्यासाठी छोट्या अकालचा एन्काउंटर केला जातो. बीडचा विषय हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भातला एक महत्त्वाचा विषय. गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन आणि तोच न्याय. बीड जिल्ह्यानं अनेक खून पाहिले, बीड जिल्ह्यानं अनेक खून पचवले, पण संतोष देशमुखच्या खुनानंतर जी वाचा फुटली आधीच्या खुनानं आणि गुन्ह्यानं, त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला आणि सरकारलाही अखेर हालचाल करावी लागली. सरकार हादरलं का? सरकारला सुद्धा असे खून पचवायची सवय आपल्या. ज्या प्रकारची चित्र आणि व्हिडिओ आम्ही गेल्या सत्ता आल्यापासून पाहिली, बीडचे आका, सध्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरची चित्र, त्यांचा वावर, एकमेकांशी असलेला संवाद, त्याच्यामुळे अर्थात लोकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात की खरोखर न्याय मिळेल का, खरा तपास होईल का. देवेंद्र फडणवीस हे फक्त बोलतायत की कोणालाही सोडणार नाही, पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे. गेल्या काही काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस, आय रिपीट, यांनी किती जणांना सोडलंय, किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलेलं आहे, किती जणांच्या आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्यात आणि किती जणांना अडकवलंय. या संदर्भात एक एसआयटी त्यांनी स्वतः स्थापन केली आणि स्वतःच त्यांनी रिपोर्ट घ्यायला पाहिजे. पण मला आता कोणीतरी सांगितलं की ते फार गंभीर आहेत बीडच्या प्रकरणामध्ये, असं दिसतंय. कारण शेवटी ही महाराष्ट्र राज्याची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची बदनामी. एक वाल्मिक कराडला अटक केली, पण बीडमध्ये हा खटला बीडमध्ये चालू नये अशी माझी मागणी आहे. जसं शहाबुद्दीन का केस
और भी ऐसे बहुत से केसेस, अशा अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात. हा इतका गंभीर विषय आहे. हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे. पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचा आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही. तरीही मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे. आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे, आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहित होता, आता बिड क्लिंटन आलेला आहे बरं का. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होती तसे त्या बिड क्लिंटनची यायला लागलेली आहे. देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे. त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं आपण काम करतोय दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे. गुन्हेगार आरोपी किती मोठा असो, त्यांचा मित्र असो, त्यांच्या मंत्रिमंडळात असो, त्याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला पाहिजे. तुम्ही म्हणाला होता की बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे नव्या वर्षात जातील. आतापर्यंत काही ठरलं आहे का उद्धव ठाकरेंचा कधी दौरा असेल? आम्ही वाट पाहत होतो की मुख्यमंत्री नक्की कोणती पावलं टाकतायत. बीडच्या संदर्भात एक अटक झाली, परभणी संदर्भात खऱ्या अटका व्हायच्या आहेत. शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोन्ही घटनांविषयी अत्यंत गांभीर्यानं आमच्याशी चर्चा करतायत, सातत्यानं दोन्ही जिल्ह्यात संपर्क ठेवून आहेत. राजकीय वळण त्याला मिळू नये. अनेक जणांनी तिथे राजकीय यात्रा केलाय, खरं आहे. शिवसेना त्यापैकी नाही. दोन निरपराध जीव मुकलेले आहेत बीड आणि परभणीत. आणि अशा प्रकारे अनेक जणांना तिथे प्राण गमवावे लागले आहेत बीडमध्ये. तपासाला आता सुरुवात झालेली आहे. त्याच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला की तपासाला एक दिशा आणि गती मिळू द्या आणि त्यानंतर आम्ही दुर्दैवी जे मृत आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियाचं आम्ही सांत्वनाला जाऊ. आम्हाला कोणत्याही राजकीय दबाव किंवा राजकारण करायचं नाही. हा काय आपला काय प्रश्न आहे? मुंडेंसंदर्भात दादा चुकत अजित पवार काही बोलत नाहीये का वाटतं मुंडेंची जागी भुजबळला आणतो? बघा, हा विषय मी याच्यावर चर्चेचा विषय नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे अत्यंत गांभीर्यानं बीडच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोण आपल्या बरोबर काम करत आहे आणि सत्तेचा हा अशा प्रकारे गैरवापर करून लोकांचे प्राण घेतले जात आहेत का, लुटमार सुरू आहे का, हे पाहणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. सरकारमध्ये कोणाला घ्यायचं आणि काय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. रावसाहेब, जशी बीड आणि परभणीत अस्वस्थता आहे तशीच अस्वस्थता ही शिवसेना युपीटी मध्येही बघायला मिळते. बीड आणि परभणीची अस्वस्थता आणि नाही, तुम्ही असं कसं काय तुलना करताय? तिकडे खून पडले आहे तो. पक्षामध्ये अनरेस्ट अजिबात नाही, एक लक्षात. राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते. 12 जानेवारीला त्यांचा भाजपात प्रवेश होतो आहे. मुंबईतले अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. पुण्यातले 5 पण शिंदे गटाच्या वाटेवर, शिंदे कोणत्या वाटेवर आहेत ते पाहना आधी. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. त्यांच्या बघा ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या, त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का? आमिष दाखवली जात आहेत, सत्तेचा धाक दाखवला जातो, हे खरं जाते. जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का, त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही. पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करतायत. नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना शिवसेना आहे. आम्ही तयार करायचे कार्यकर्ते आणि मग भाजपनं घ्यायचे किंवा इतर पक्षांनी घ्यायचे. हा गेल्या 50 वर्षाचा एक ठेकाच आहे. याचा अर्थ काय शिवसेनेची बस रिकामी होत नाही. पुढल्या बसनं उतरले का मागच्या दारातून लोक परत चढतात आणि आमची बस भरलेलीच आहे. पण राजन साळवींशी काही संपर्क? राजन साळवींशी माझं चर्चा झालेली आहे. नक्कीच पराभवानंतर थोडे ते अस्वस्थ आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आमचे पराभव झाले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. त्याची कारणं आम्ही शोधतो आणि कारणही माहित आहेत. ज्यांना असं वाटतंय की पक्ष सोडल्यामुळे आमचं राजकीय आयुष्य बहरून येईल
पण आज जी आमच्या सरकारला किंमत आहे ती ह्याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे आहे. राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो, तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत. नूतन वर्षाच्या व नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज नेटवर्क महाराष्ट्राला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश उत्तमराव पगारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी जिल्हाध्यक्ष.